आपल्याला पटेल ते आपण करा. आपण हा जप सवडीनं पूर्ण झाल्यावर तो गाणगापुरी पाठवता येईल. तिथे आपल्याला तशी सोय सुविधा आहे. अथवा दत्त महाराजांची राजधानी नरसोबाची वाडी आहे, तिथे पाठवता येईल. अथवा स्वामी महाराजांनी जो पहिला आविष्कार श्रीपाद श्रीवल्लभ घेतला पिठापूर तथा कुरोपूर, त्या ठिकाणी पाठवता येईल. आणि सुदैवानं त्या ठिकाणी आपली दत्तधामं आहेत आणि तुमची हक्काची उसरी आहे. तिथे रोजीला देशातून राज्यातून असंख्य सेवेकरी सेवेसाठी जातात आणि घरी अनुभूती घेऊन येतात. तुम्ही तुमच्या सवडीनं नियोजन करून या धामांमध्ये वर्षातून एकदा तरी आपण जाण्याचं करावं. वर्षातून एकदा तरी. रोज जाणं अशक्य आहे, परंतु वर्षातून एकदा शक्य आहे. कुठेतरी जाण्यापेक्षा स्वामींच्या धामावर गेलात तर स्वामी आपणाला काय देणार आहे? स्वामी आजही सांगतात, उद्याही सांगतील, तू मेरे धाम पर मैं तेरे काम पर. तुम्हाला घरी जाईपर्यंत तुम्हाला स्वामी सेवेची अनुभूती येईल, असं लाखो सेवेकरी त्या ठिकाणी सांगतात. कालच्या 5 तारखेपासून उद्याच्या 12 तारखेपर्यंत या अधिक मासाचं औचित्य ठेवून आपण श्री क्षेत्र मथुरा आणि श्री क्षेत्र गुरुपीठ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उद्या दोघंही ठिकाणी एकाच वेळी भागवत ज्ञानयज्ञाचा नामसप्ताहाची सांगता समारोह आहे. ज्यांना जे शक्य आहे, आता मथुरेला आजच्या आज जाणं शक्य नाही, पण त्र्यंबकला मात्र जात आहे. मथुरा दूर आहे, परंतु बरेच हजारो सेवेकरी महाराष्ट्रातून उत्तर भारतातून आलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपण हिंदीतून सुद्धा भागवत तयार केलेलं आहे की हिंदी भाविक भाषिकांना एक ती नामी संधी त्यांच्या मातृभाषेतून केलेली आहे. पण जगात शांती हवी आहे. अमेरिकेतल्या अनेक लोकांचं म्हणणं पडलं आहे, कालच बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्हाला जर इंग्लिशमधून भागवत मिळाला तर हे 3ऱ्या महायुद्धासाठी आम्ही संकल्प करून भागवत करायला आम्ही इंग्लिशमधून तयार आहोत. आपण पोचलं पाहिजे. आपण कमी पडत आहोत जनतेपर्यंत जायला. म्हणून दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावण्यासाठी सर्वप्रथम आपल्या देशाला वाचवणं, धर्माला वाचवणं, संस्कृतीला आणि मानवतेला वाचवणं काळाची गरज आहे. या 3ऱ्या महायुद्धाच्या भडक्यामध्ये माणूस नष्ट होईल आणि माणसं मारणं याला माणुसकीची संस्कृती म्हणत नाही. महाभारतकार लिहितात, निकराच्या वेळी अर्जुन विरुद्ध अश्वत्थामा या लढाईमध्ये शेवटची निकराची लढाई होती. कौरवांचे सारे अस्त्र फेल गेले आणि शंकरानं दिलेलं पाशुपत अस्त्र अर्जुनाजवळ सुरक्षित होतं. विष्णूंनी दिलेलं नारायण अस्त्र अश्वत्थाम्याकडं ओघाओघानं द्रोणाचार्याकडून त्याला मिळालेलं होतं. त्याला सोडायची माहिती होती, पण परत घ्यायची माहिती नव्हती. पांडवांचा समूळ नाश व्हावा वंशाचा सुद्धा, म्हणून त्यानं अभिमंत्रित करून ते नारायणास्त्र युद्धाच्या वेळी सोडलं. आता पृथ्वीचा संहार होणार, जीवसृष्टी नष्ट होणार. अशा वेळी त्वरित भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, तू बघतोस काय अर्जुना, तुझ्याकडं शंकरानं पाशुपात अस्त्र दिलेलं आहे, तू ते सोड. देवा म्हणे पृथ्वी बेचिराख होईल, आपण त्या पृथ्वीची स्मशानभूमी करायची, कारण कोणासाठी राज्य करायचं? विचार करून सोड म्हणे. म्हणून अर्जुनानं ते अस्त्र सोडताना विचार करून सोडलं. त्याने असंच संकल्प केला, या अस्त्रानं त्या अस्त्राचा नाश हो
आणि मानव जातीला काही न हो असा संकल्प केला आणि क्षणात ते आसरं सोडलं. क्षणात ते आसरं सोडताना पाशुपात आसरानं नारायण आसराला थांबवलं. पृथ्वीला फार मोठा संवार स्मशानभूमी होणार होती, परंतु तेवढ्यात भगवान श्रीकृष्णाने अतिचातुर्यानं त्या दोन्ही आसरांची टक्कर होण्यापूर्वी त्याची वैजयंतीमाळा तयार केली आणि स्वतःच्या गळ्यात घातली आणि विश्वाचा संवार थांबवला. आज तिसऱ्या महायुद्धामध्ये अनेक देश, अनेक बॉम्ब, अनेक क्षेपणास्त्र सत्तेसाठी, स्पर्धेसाठी, साम्राज्यासाठी माणसं मारायला निघालेली आहेत. त्याची एक झलक तुम्ही बघितली. काही महिन्यामध्ये अरब राष्ट्रांनी केलेला हल्ला किंवा अरबांवर झालेला हल्ला, या देशावर, जगावर त्याचे किती दुष्परिणाम अजून होतील आणि होत आहेत. जगात सगळे देश परावलंबी आहे आणि तुम्ही बघितलं गॅस, इंधन, त्यामुळं देशावर त्याचे काय परिणाम, महागाई भडकण्या, किती कष्ट या देशाला पडतायत आणि अजून पडतील हे भविष्यकाळाला सांगता येणार नाही. म्हणून माणसं मारून जगाचं समाधान होणार नाही. हे शांत होण्यासाठी या कार्यानं एक पवित्रा काही महिन्यापासून घेतलेला आहे, तो म्हणजे प्रत्यंगिरा चंडी. आणि हा प्रयोग आपण 99 साली कारगिल युद्धाच्या वेळी केला होता. तदनंतर 26 वर्षानंतर आपण हा प्रयोग करतो आहे की जगात आणि देशामध्ये आबालवृद्ध माता भगिनी या प्रत्यंगिरा सप्तशतीला प्रत्येक ओवी आणि ओवाच्यांना लावून हा प्रत्यंगिरा दशमहाविद्येचा मंत्र म्हणून हा विश्वाचा संवार थांबवावा, हे तिसरं महायुद्ध थांबावं, मानव जातीचा संवार होऊ नये, महागाई वाढू नये असा संकल्प केलेला आहे. तो कोणाच्या एकट्यासाठी नाही, अखिल विश्वासाठी केलेलं आहे. म्हणून आपण सहानुभूतीपूर्वक याचं अभ्यासक, उपासक, प्रचारक बनावं आणि मोठ्या प्रमाणात आपण या उपक्रमात सहभाग घेऊन पाऊस वेळेवर पडावा. कारण वेधशाळेने सांगितलं आहे यंदा दुष्काळ आहे. ज्या ज्यावेळी अधिक महिना येतो त्यावेळी काहीतरी घटना घडतात, ते होऊ नये म्हणून आपण रोज 5 मिनिट वैयक्तिक बळीराजाला सुखावं होण्यासाठी, शेती चांगली पिकण्यासाठी, त्याच्या आत्महत्या टाळण्यासाठी, त्याला सौख्य दिलासा मिळण्यासाठी त्याच्यासह आपण पर्जन्य सूक्ताचं रोज वाचन करावं. त्याला मोजून 3-4 मिनटं लागतात, फार तर फार 5 मिनिट लागतात. बळीराजानं जर पर्जन्य सूक्त वाचलं तर त्याची शेती चांगली पिकेल, पाऊस चांगला पडेल आणि या जीवसृष्टीला पिण्यासाठी, वापरण्यासाठी, उद्योजकांना वापरण्यासाठी मुबलक पाणी मिळेल. हे पर्जन्य सूक्ता त्याचं विशेष महत्त्व आहे. याला वाचायला 1 रुपया खर्च नाही, फक्त समयदान एवढंच दान आहे. म्हणून आज आम्ही तुमच्याकडे एक दान मागत आहोत, त्याचं नाव आहे समयदान. ज्यांना ज्यांना समयदान द्यायचं आहे त्याने रोज 5 मिनिट वैयक्तिक सामुदायिक स्तरावर आपल्या नित्यसेवेत पर्जन्य सूक्त दिलेलं आहे, त्याचं पठण करावं. वैयक्तिक करा, सामुदायिक करा, कुठेही करा, एखाद्या मंदिरात करा, केंद्रात करा, घरात करा, कुठेही करा. त्याचा परिणाम बघा. निश्चितपणे तुम्हाला त्याची चांगली अनुभूती आणि सर्व शेतकऱ्यांना चांगली विचारसरणी, अनुभूती त्यांच्या कर्तृत्वाला मिळेल यात दुमत नाही. सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत, तथापि आज एकादशी आहे. एकादशीचं विशेष महत्त्व आपण आज दिवसभरात भागवतातून, वीणावादनातून,
श्री स्वामी चरित्र पठनातून आपण ते समजून घेणार आहात. हा एक प्रासादिक ग्रंथ आहे आणि अत्यंत मनोभावे ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण एक पारायण जर वाचलं तर त्याच्या 7 दिवसात अनुभूती येतात. पण मनाजीराव आपल्याजवळ असतील तेव्हा. बऱ्याच जणांचे मनाजीराव स्वतःजवळ थांबत नाही. मनाजीराव आधीच काम सांगतात, घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, स्वयंपाक केलाच पाहिजे, पोटात कावळे ओरडत आहेत. अशी जर स्थिती असेल, किती पारायणं केली त्याचा उपयोग होईल असं वाटत नाही. आणि मनाजीराव हे फार अविचल आहेत. ते जागेवर कधीच थांबू देत नाही. तुम्ही मागाशी बघितलं, अनेक लोक आमचे प्रतिनिधी त्यांना सांगायचे बसा बसा, नाही नाही म्हणे आम्हाला जायचं. ठीक आहे, जाऊ द्या, दुमत नाही. तथापि ही पुण्यभूमी आहे, ही तपोभूमी आहे. या ठिकाणी जी माणसं दुःख घेऊन येतात त्यांना या सेवेची ऊर्जेची परतफेड मिळते. म्हणून आज भारतामध्ये अनेक मंदिरांमध्ये ऊर्जित अवस्था येण्यासाठी जे उपक्रम करायला हवेत ते समजत नाही. त्यामुळं अनेक गोष्टी मनाविरुद्ध घडत आहेत. तथापि प्रश्न उत्तराच्या निमित्तानं आपणाला या सर्व समस्यांची आपणाला लेखी स्वरूपात उत्तरं लेखी स्वरूपात मिळतील. तोंडी बोलवण्यात वेळ घालण्यापेक्षा लेखी स्वरूपात आणि त्याचा खुलासा मजकूर उभे असणारे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील. तर दुसरा विभाग, नवी पिढी देशाचे आदर्श नागरिक व्हावेत, निर्व्यसनी व्हावेत, आईवडिलांचे आज्ञाधारक व्हावेत, एवढी माफक तुमची आमची अपेक्षा आहे. तर तसं काही होत नाही. तसं होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. म्हणून इथे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत आणि राज्यातल्या देशातल्या सर्व सेवेत आणि सेवानिवृत्त गुरुजनांना कळकळीचं आवाहन या कार्यानं केलेलं आहे की तुम्ही आता या जून महिन्यात शाळा उघडलेल्या आहेत. आठवड्यातला काही वेळ तुम्ही शिक्षक पालक विद्यार्थ्यांना एकत्र आणा, त्यांना योग्य ती समज द्या. पहिलं शिक्षकांनी कसं शिकवावं, पालकांनी कसं वागावं आणि विद्यार्थ्यांनी कसं शिकावं याचा मेळ घालणं जरुरीचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांसाठी केलेला अभ्यास स्मरणात राहण्यासाठी, अभ्यास करण्याची मानसिकता वाढवण्यासाठी जी बुद्धीची दैवत आहेत त्याच गणपती आहे, सूर्य, सरस्वती, गायत्री, प्रज्ञावर्धन स्तोत्र केलेला अभ्यास स्मरणात राहण्यासाठी आहे. आणि एक आवर्तन करायला 1 मिनिट लागतं, फार वेळ लागत नाही. आपल्या त्या सरस्वती संचामध्ये अधिक माहिती दिलेली आहे. तुम्ही जर हे व्रत विद्यार्थ्यांकडून करून घेतलं आणि त्यांनी रोज आईवडिलांचा नमस्कार केल्याशिवाय शाळेत जाऊ नये, एवढं केलं आणि सूर्यनमस्कार करायला लावले, प्रभाव आणि परिणाम तुम्हाला निश्चितपणे अनुभूती देणारा असेल. आणि अशी नवी पिढी आपणाला आईवडिलांचे आज्ञाधारक, पुंडलिक, श्रावणबाळ म्हणून आपणाला त्यांना त्याकडे वळवायचं आहे, त्या आदर्शाकडे वळवायचं आहे. त्यासाठी इथे मनोवांछित हा एक ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. सुप्रजाजन निर्मिती ज्याला आपण म्हणतो, हे विवाहानंतर त्या जोडप्यानं हा ग्रंथ वाचला तर एक सुप्रजाजन, सुसंस्कारित पिढी, जसं सीतामाई असेल, कौसल्य असेल, जिजाऊसाहेब असतील, या महाविभूतींनी त्या कार्यकालामध्ये 9 महिन्याच्या बाळ पोटात असताना जिजाऊसाहेबांनी रामायण वाचलं असेल, महाभारत वाचलं असेल, भागवत वाचलं असेल, कोणते ग्रंथ वाचले नाही, ते सारे वाचल्यामुळं ते संस्कार गर्भावर झाले आणि असे महापुरुष या पृथ्वीवर जन्माला आले असं म्हणायला बिलकुल
घाबरण्याचं कारण नाही. म्हणून आमच्या सर्व भगिनींना, पुढील पिढ्यांना कळकळीचं निवेदन आहे. आणि ज्या गायनॉलॉजिक डॉक्टर भगिनी आहेत त्यांनाही ठासून तुम्ही सांगा की तुम्ही झोप काढायला लावता, आराम करायला लावतात, तसं करू नका. आळशी पिढी जन्माला येईल. म्हणून आपण त्या काळात जसं जिजाऊ साहेबांनी छत्रपती पोटात असताना कितीतरी किल्ल्यांची चढ उतार केली आणि सर्व युद्धस्थिती पोटातच छत्रपती शिकले, कुठल्याही शाळेत न जाता. अर्थात आमचे जेवढे संत आहेत ते कुठल्याच शाळेत गेले नाही. तुकाराम महाराज कुठल्या शाळेत गेले नाही, एकनाथ महाराज गेले नाही, रामदास स्वामी गेले नाही, कुठलेच चोखामेळा असतील हे कुठल्याच शाळेत कधीच गेले नाही. परंतु मातेनं दिलेला तो आशीर्वाद, जनतेनं दिलेली शिकवण आणि मिळालेला सत्संग यामुळं ते ज्ञानी झाले. आणि ती ज्ञानाची पानपोई त्यांची वाढत गेली, ती कमी न होत. म्हणून याला सत्संग म्हणतात. तर या निमित्तानं आपणाला या कार्याच्या 18 सत्संगातून जनतेला ज्ञानी बनवणं, सुखी बनवणं, सदाचारी बनवणं आणि निर्व्यसनी बनवणं हा एक कृतसंकल्प या कार्याचा आहे. तर दुसरा विभाग या ठिकाणी शिक्षकांनंतर इथे विवाह मंडळ आलेलं आहे. आज सर्वात चिंता इथे बसलेल्या अनेक नागरिक, पालक मुलामुलींच्या लग्नाच्या बाबत विचारायला आलेले आहेत. उत्तर आहे, खूप स्थळं येतात, उत्तर देत नाही, निघून जातात आणि मनाप्रमाणे स्थळ मिळत नाही. अशा स्वरूपाच्या समस्या आपण घेऊन आलात. यामध्ये अनेक बाबींचा त्रुटी आणि समावेश आहे. अनेक कुटुंबियांना मुळातच आपली देवी फार कमी लोकांना माहीत आहे. आपली आई कोणती, वडील कोणते. वडील म्हणजे खंडेराव, आई म्हणजे देवी. अनेक कुळांना देवी खंडोबाविषयी अनभिज्ञता आहे. म्हणून सर्वप्रथम देवी आणि खंडोबा हे आई वडील आहेत. तुम्ही ज्या वेळी तुमच्या मूळ देवी आणि खंडोबाची उपासना कराल त्यावेळी पहिला आशीर्वाद स्वामी देते, तोपर्यंत नाही. हे पहिलं लक्षात घ्या. आणि इथे काही भाग्यवान लोक आलेले आहेत की छत्रपतींनी या महाराष्ट्रावर, भारतावर अनंत उपकार केलेले आहेत. त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये 96 कोळी आणि 7,000 कोळी असा क्षात्रधर्म लिहिलेला आहे. तो इथे उपलब्ध आहे. त्याच्या परिशिष्टामध्ये, सूचीमध्ये महाराष्ट्रवासियांची गोत्र, देवी, खंडोबा हे लिहिलेलं आहे. ती सूची काढा, ती वाचा आणि वर्षातून एकदा देवी खंडोबाला जाऊन या. देवीला जाताना हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य परिवारानं वर्षातून एकदा तरी करावं. तर खंडोबाला जाताना एक धोतरपान उपरणं, 1.25 पाव हळद, कांद्या वांग्याचं भरीत आणि पुरणा वरणाचा नैवेद्य, यापेक्षा अन्य काही लागत नाही. आणि या गोष्टी सर्वसामान्य मध्यम गरीब लोकांना परवडणाऱ्या आहेत. या व्यतिरिक्त कोण काय करत असेल तो भाग गौण आहे. परंतु सामान्य माणसाला या बाबी परवडणाऱ्या असून त्यांना अनुभूती देणाऱ्या बाबी आहेत. म्हणून आपली देवी कोणती आहे? सप्तशृंग आहे का? तुळजापूर आहे का? कोल्हापूर आहे का? की माहूर आहे? याची खातरजमा त्या ग्रंथात करावी. आणि वर्षातून एकदा जाऊन कुलधर्म कुलाचार सोबत करावेत. देवी खंडोबाचा सन्मान करावा. आणि आम्हाला देवी खंडोबाचा सन्मान केल्यावर 8 दिवसात तुम्ही तुमच्या अनुभूती येऊन सांगा. फक्त गर्दीच्या दिवशी जाऊ नका. रविवार असेल तर खंडोबाकडे गर्दी राहील. एरवी दिवशी जा. ते काही त्या मंदिरातून पळून जाणार नाही. भगवती फक्त मंगळ शुक्रवारी त्या मंदिरात राहते असं नाही. 24 तास तुमच्यासाठी ती दैवतं तिथे उभी आहेत आशीर्वाद देण्यासाठी.
म्हणून वाराचं बंधन नसावं. तुमचे मनाजीराव तुमच्याजवळ किती वेळ आहे त्याचं ते तुम्ही बघा. म्हणून आपण या पद्धतीनं कुलधर्म कुलाचार करून वर्षातून एकदा देवी खंडोबाला जाऊन सन्मानित करून विवाह इच्छुक उपवर मुलामुलींसाठी विवाह मंडळ इथे उभं आहे. तेच तर दुर्गा सप्तशती दाखवत आहे, खंडोबाचा ग्रंथ दाखवत आहे. आणि इकडनं जरी काही त्रुटी राहिल्या तर विवाह मंडळानं त्या त्रुटी भरून काढाव्यात की विवाहासाठी सप्तशतीचे 14 पाठ केलेच पाहिजे, 7 पाठ मल्हारी केलेच पाहिजे. तेव्हा आईवडिलांची खंडोबाची देवीची कृपा त्या कुटुंबाला मिळेल. म्हणून हे पहिलं लक्षात ठेवावं. यात अजून तुम्ही काही उपप्रश्न विचारणार आहात. आमचं आडनाव पाटील आहे, देशमुख आहे, जोशी आहे, देशपांडे आहे. ही आडनावं नाहीत, कुळं नाहीत, हे हुद्दे आहेत. अनेक जणांनी गावाची नावं आडनावाला लावलेली आहेत, ती कुळं नाहीत. म्हणून आपण या जुन्या लोकांना विचारून आपल्या कुळाचं मूळ कुळ आडनाव काय आहे त्याची खातरजमा करून मग त्या विषय सूचीमध्ये हात घालावा. पाटील आहे तर नेमके पाटील गावाची पाटीलकी मिळाली म्हणून पाटील झाले, ते आडनाव नाही. देशमुखी मिळाली म्हणून देशमुख झाले, आडनाव नाही. म्हणून आपलं कुळ कोणतं आहे त्याची कृपया आपण खातरजमा केल्यावरच आपणाला योग्य दिशा मिळेल. हाही मुद्दा आपला सर्व दृष्टीनं महत्त्वाचा आहे. तर पुढचा विभाग, विवाह मंडळानं उपवर मुलामुलींची इथे दर गुरुवार रविवारी विवाह परिचय मेळावा दिवसभरासाठी ठेवला जातो. पालकांनी त्यात लक्ष घालावं. जे विधुर मुलं आहेत, विधवा मुली आहेत, त्यांच्यासाठी राखाण्या काही खाली ठेवलेल्या आहेत. त्यांना योग्य जोडीदार देण्याची हमी त्यांनी घेतलेली आहे. आत्महत्या पीडित मुलामुलींची विवाह आपल्याला करायची आहे. देशात शहीद जवानांच्या मुलामुलींची विवाह सरकार करणार नाहीत, ती आपल्याला करायची आहे. याही पलीकडचं पाहून समाजात अतिदुर्लक्षित लोक आहेत की जे विकलांग आहेत, दिव्यांग आहेत, आयुष्यभर त्यांना दुःख यातना त्यांना भोगाव्या लागत आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा विकलांगांसाठी उचित स्थळं त्यांनी शोधून ठेवलेली आहे. मागील काही महिन्यापूर्वी कृषी मेळाव्यात नाशिक जिल्ह्यात 1130 दिव्यांग जोडपी मिळाली. त्यात पहिल्याच दिवशी 18 दिव्यांगांचा विवाह तुमच्या उपस्थितीत यशस्वी झाला. आणि गेल्या 70-80 वर्षात आज तगायत स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह विचारानं झाली, ऋणानं बंधानं झाली, एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून आपण अवखळ बुद्धीनं विवाह करू नका. काही मुलामुलींच्या विवाहाला उशीर लागतो, काहींचे लवकर होतात. लोक तुलना करतात, तमुकच्या मुलीचं लग्न झालं आणि माझ्याच का होईल, तमुकच्या मुलाचं लग्न झालं माझ्याच का होईल. हाताची बोटं सारखे नाही, राशी सारख्या नाहीत, राशी 12 आहे. हा सगळा विषमतेचा भाग मनाला आपण योग्य पद्धतीनं पटवावा, हे कळकळीचं आव्हान आहे. म्हणून आपण जन्माला येताना काही बरीच ऋणं घेऊन आलेले आहात, ते आपल्याला माहीत नाही. जवळपास 72 ऋणं आहेत. आणि या ऋणमुक्तीसाठी या कार्यानं प्रमुख 5 ऋणं जी आहेत त्याबद्दल काही एक ग्रहपाठ दिलेला आहे. त्याला पंचमहायज्ञ म्हणतात. इथे बसलेल्या काही भगिनी रोज तो ग्रहपाठ 5 मिनिटात करतात. ज्या भगिनी पंचमहायज्ञ रोज करतात त्यांनी हात वरती करावेत. थोडेसेच हात वरती आलेत बघा. हात वरती नाही, त्यांना तुम्ही सांगा की गाईला घासभर अन्न द्या, त्याला ऋषी यज्ञ म्हणतात. कावळ्याला घासभर अन्न द्या स्वयंपाक केल्यावर, त्याला पितृयज्ञ म्हणतात. दिवसभरात एखाद्या चांगल्या व्यक्तीला भोजन द्या,
त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात. एका रद्दी पेपरला बोट तुपाचं लावून अग्नीला द्या, त्याला देवयज्ञ म्हणतात. घरात आज गोऱ्या, लाकूड, फाटा, कोळसा हे सर्वांना परवडणारं नाही. रद्दी पेपरला सुद्धा अग्नी स्वीकारतो. 5वं, 2 बोटात साखर मावेन तेवढे मुंग्यांना कोपऱ्यात तुम्ही साखर घाला आणि या ऋणातून मुक्त व्हा. ही ऋणं आहेत आणि या ऋणातून ऋणमुक्तीसाठी हा सोपा बिना खर्चिक सोपा उपाय आहे. हा कुणाला परवडतोय का बघा. वेळेचं बंधन नाही, तुमच्या सवडीनं दिवसभरात ही 5 कामं तुम्ही करा. गृहिणी असणाऱ्या भगिनींनी हे त्यांना शक्य आहे आणि त्यांनी मनापासून फावल्या वेळेत वेळ काढून 5 मिनिट हे करावं. पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. आता लवकरच पाऊस जर आला तर खरीप हंगाम सुरू होईल, नाही आला तर हरिहरी करीत बसावं लागेल. म्हणून आपणाला पर्जन्य सूक्त मागा सांगितलं ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत त्यांनी मारुती मंदिरात बसून वाचलं तरी चालेल, सामुदायिक ठिकाणी वाचलं तरी चालेल. 5च मिनटं आम्ही त्यांचा मागतो, फार वेळ नाही. म्हणून आपण प्रत्येक शेतकऱ्यांना पर्जन्य सूक्त अत्यंत प्रेमानं सांगावं की बाबा तू वाचून बघ. तू जर पर्जन्य देवतेला हाक मारली तो येईल. इकडे यज्ञयाग करणाऱ्या लोकांनी किती हाका मारल्या तो येणार नाही. शेतकऱ्यांच्या हाकेला निसर्ग ताबडतोब साथ देईल. आणि याचं पुरावा गीतेच्या 15व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी शेतकऱ्यांच्या ते पाठीशी राहिले आणि एक सुभाषित तो आशीर्वाद अन्न पिकवणाऱ्याला दिलेला आहे, अन्न निर्मिती करणाऱ्याला दिलेला आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीत, ब्रह्माग्नो ब्रह्मणा हुतम, ब्रह्म एव ते न गंतव्यम, ब्रह्म कर्म समाधिना. अर्थ समजला नाही. आपण जे अन्न खातो ते ब्रह्म आहे. अन्न हे ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माला जो निर्माण करतो तो खरा ब्राह्मण आहे. म्हणून इथे असलेले बरेच जण ब्राह्मण लोक आलेले आहेत. आम्ही त्यांना आज ब्राह्मण म्हणून टाकतो, ते ब्राह्मण आहे. जगात अनेक उद्योगपती आहेत, ते अन्नदाते नाहीत. कुठलाही टाटा बिर्ला अंबानीसारख्या लोकांकडं गहू बनवण्याची फॅक्टरी नाही, तांदूळ बनवण्याची फॅक्टरी नाही. या अन्नदात्याकडे कुणाला यावं लागेल. म्हणून अन्नदाता हा ब्राह्मण आहे, हा सर्वस्व आहे, तो ऋषी आहे. म्हणून त्याला कृषी करता येते. ऋषी आणि कृषी हा एक समन्वय आहे. म्हणून यावर खूप बोलता येईल, वेळेची बंधनं आहेत. म्हणून तमाम भारतातल्या, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हे आव्हान आहे की चांगली पर्जन्यवृष्टी व्हावी, शेती चांगली पिकावी. मनात किंतु परंतु ठेवू नका. आपलं मनोबल, आत्मविश्वास वाढवा आणि या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करा. आजपर्यंत कुठल्याच सरकारला शेतकऱ्याचे प्रश्न समजले नाहीत. गेल्या 70-80 वर्षातली ही परंपरा या देशातल्या शेतकऱ्यांनी ओळखलेली आहे. निसर्ग सारखा त्याचा पाठलाग करतो आहे आणि नेहमी रोज आसमानी सुलतानी संकटाचा श्वासागणिक त्याला सामना करावा लागतो आहे. हे त्याचं दुर्दैव आहे. म्हणून त्याचं मनोबल वाढवणं क्रमप्राप्त आहे. पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी न बरे होणारे रुग्ण, इथं खरं दवाखाना नाही पण न बरे होणारे आजार घेऊन अनेक रुग्ण येतात. त्यापैकी कॅन्सर आहे. कॅन्सर म्हटला की माणसं हातबल होतात, मरायचंच बाकी राहतात. आपण घाबरून जाऊ नका. स्वामी सांगतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
आणि खरोखर स्वामी पाठीशी आहे. पाठीशी असे आहेत, हा दवा समजून घ्या. ज्यांना कॅन्सर डॉक्टरांनीच सांगितलेलं आहे, त्यांच्यासाठी रानभेंडी, त्यांच्यासाठी सप्तरंगी काढा, सप्तरंगी. ज्यांना ब्लड कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर आहे, त्यांच्यासाठी रानभेंडी हे तर संजीवनी आहे. तथापि ज्यांच्या पोटात कुठेही गाठ झालेली आहे, डॉक्टर लोक घाबरून जातात, कॅन्सरचीच गाठ आहे, नसली तरी रक्त ज्यावेळी साकळतं तिथे गाठ तयार होती, ती कॅन्सरचीच असते असा निकष लावू नये. जरी असली ती बरं करण्याचं सामर्थ्य वेखंडाचं आहे. आणि हे वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून अन्नाच्या पोटी अर्धा कप डोळे झाकून प्राशन केलं, साधारण 3 आठवड्यामध्ये ती गाठ संपते, पाणी होऊन नष्ट होते, त्याचा कुठलाही मागमूस राहत नाही. अर्थात औषधं कडू तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावे लागतील, परंतु बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया तुम्हाला बरं होता येईल. ते आपण ठरवा. आणि बरं होण्यासाठी काही पथ्ये दिलेली आहे पेपरवर. मागच्या बाजूला वांगी, उडीद, बाजरी, मका, हिरवी मिरची हे 5-6 पदार्थ जर टाळता आले तर तुम्ही लवकर बरे व्हाल. कॅन्सर रुग्ण लवकर बरा होईल. मला वाटतं औषधापेक्षा पथ्य महत्त्वाची आहे. म्हणून इथे उभे असणारे सर्व डॉक्टर लोकांनी औषधांपेक्षा पथ्य सांगावे, म्हणजे तो रुग्ण लवकर बरा होईल आणि स्वामींनी दिलेलं आयुष्य त्याला परत सुस्थितीत निरोगी जीवन घालवता येईल. हे आपण ठरवावं. पुढचा विभाग या ठिकाणी आणि याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला सर्व सेवेकरी मिळून आरोग्यधामाकडं आपण वाटचाल करत आहोत. त्या अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि ते संकल्प मोफत सोडलेला आहे की या रुग्णांना तिथे मोफत सल्ला, मोफत दवा त्या ठिकाणी दिला जाणार आहे. म्हणून ते लवकरात लवकर मार्गी लागावं म्हणून त्यासाठी अनेक उपाय केले जातात. हे जे मेळावे ठेवले जातात त्याची परिपूर्तता करण्यासाठी अनेक सत्संग, भागवत मेळावे हे त्यासाठी आहे. हे आपणाला समज असावी म्हणून सांगण्याचं प्रयोजन. तर पुढचा विभाग या ठिकाणी इंजिनियर लोक आलेले आहेत. वास्तुतज्ञ प्रतिनिधी म्हणून त्यांचा समावेश आहे. आणि वास्तूमध्ये आपल्याला सुख, समाधान, शांती मिळावी आणि घरात डोकं टेकल्यावर एक 5-6 घंटे झोप यावी. इथे आज बरेच श्रीमंत लोक आलेले आहेत की ज्यांना डोकं टेकल्यावर 5 ते 6 घंटे झोप येते, त्यांना आम्ही श्रीमंत म्हणतो. पैकी इथे बसलेले सगळे लोक श्रीमंत आहे, मनानं श्रीमंत आहे. आणि ही श्रीमंती वाढवायची असेल तर वास्तूत बंद पडलेली घड्याळं नसावीत, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, अडगळीचं सामान, किचनला काळ्या रंगाचा दगड, दुःख, कर्ज वाढवणाऱ्या बाबी आहेत. म्हणून तोडफोड न करता त्याला पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट लावला, त्या मिनिटाला त्याची अनुभूती. तोडफोड करायची नाही. तथापि ज्या भगिनींच्या किचनला काळा रंग असणारा दगड आहे त्यांनी हात वरती करावेत. थोडेसे हात वरती आलेत, त्यांनी घरी गेल्यावर तो रंग फक्त बदलायचा आहे. त्याला ऑइल पेंट लावून पिवळा किंवा पांढरा द्या, एवढंच, बाकी काही नाही. अत्यंत सोप्या साध्या मार्गानं हरवलेली शांती आपणाला पूर्वपदावर आणण्याला हे ग्रंथ जर तुम्ही चाळले, ती पानं चाळले, तर एक मराठीत म्हण आहे, ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंत कळेल. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत याचा मेळ घालण्याचं काम हे ग्रंथ करत असतात. म्हणून ही आपली वाचनशक्ती, उद्यमशक्ती, मननशक्ती आणि चिंतनशक्ती ग्रंथामुळं वाढते. म्हणून आपण ते वाचत जावेत फावल्या वेळात. टी व्ही पाहण्यापेक्षा, करमणुकीत वेळ घालवण्यापेक्षा वाचनशक्तीकडे आपण थोडासा वेळ द्यावा
हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग, या ठिकाणी कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी आपला परिचय द्यावा. कायदेशीर बाबी आणि प्रशासकीय बाबी, प्रशिक्षण बाबी ज्यांच्याकडे आहेत तेही प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांच्यासोबत युवा प्रतिनिधी, सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिनिधी, स्वयंरोजगार पर्यावरण प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आणि याज्ञिकी प्रतिनिधी, हे 8ही प्रतिनिधी गीतेची ही 18 अध्यायाची 18 अंग आहेत. आणि जनतेला हे काही माहीत नाही. वादळ आल्यावर हा ध्वज का लावावा? वादळ थांबवण्यासाठी. भूकंप कमी स्केलचा व्हावा. जर 8 होणार असेल तर तो 1-1.5वर भागतो. त्याला ते भूकंप यंत्र म्हणतात. ते कुठे लावायचं, कसं लावायचं, त्याचं काय नेमकं करायचं, या साऱ्या बाबी या विभागाकडे उपलब्ध आहेत. म्हणून आपण हे सगळे कार्याचे अंतरंग सामान्य जनतेपर्यंत आपण कृपया पोचवावेत. त्यात काटकसर करू नये, संकोच मानू नये. शेवटचा विभाग, मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेला विभाग आहे. त्यांनी आपला परिचय देऊन आज अनेक भगिनी एक कुतूहल म्हणून, एक औत्सुक्य म्हणून, एक एकादशीचा उपवास म्हणून काही समस्या घेऊन आलेल्या आहेत. त्यापैकी 2 समस्या आहेत. एक, कुटुंबातली व्यसनाधीनता. 2, डोक्यावर वाढणारं कर्ज. ह्या 2 समस्या बहुत कुटुंबियांना आहे. म्हणून त्यांनी ज्या कुटुंबातले सदस्य व्यसनाधीन आहेत, त्यांनी या रुद्र किंवा शंकराच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक रुद्र म्हणून करावा. आणि ते तीर्थ साचलेलं पिंडीवरचं, कुटुंबात जो व्यसनाधीन, हट्टी, तापट, मांसाहारी व्यक्ती आहे त्याला ते तीर्थ थोडं जास्त द्यावं. चहातून, पाण्यातून, स्वयंपाकातून महिन्याभरात त्या बुद्धीत परिवर्तन झाल्याशिवाय राहणार. म्हणून हा अनुभव बघवत घ्या किंवा भगिनींना सांगा. अनेक भगिनी हा उपाय रोज घरचे घरी करतायत. त्याला वेळ अर्ध्या तासापेक्षा जास्त लागत नाही. म्हणून रोज अर्धा तास कुठे आपला जात नाही. चांगल्या कामासाठी, व्यसनबंदीसाठी अर्धा तास पुरेसा आहे. तर पुढचा विभाग, दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज आहे. त्याचं नाव श्रीयंत्र आहे. आणि इथे बसलेल्या अनेक भगिनी श्रीयंत्राच्या अभ्यासक, उपासक, प्रचारक, प्रसारक आहेत. त्यांनी श्रीयंत्राचा अभ्यास आम भगिनींपर्यंत निर्भीडपणे त्यांनी तो मांडावा. त्यांना धीर दिलासा द्यावा. मनात काय असेल ती भीती काढावी आणि त्यांना चिंतामुक्त, दुःखमुक्त आणि समृद्ध अवस्थेला जाण्याचं महत्त्वाचं काम श्रीयंत्र करत असतं. म्हणून आमच्या साऱ्या जगातल्या देशातल्या भगिनी श्रीयंत्राच्या उपासक आहेत. आणि पौर्णिमा आली की ते वाटत बघतात. त्या श्रीयंत्राचं पूजन करून त्यावर ही कमळगड्ड्याची माळ घालून ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचून एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद करतात. 3 सुपाऱ्या पाटावर मांडतात. मूठभर गहू, मूठभर तांदूळ पुरेसे आहे. लागणारं मटेरियल तुमच्या घरात आहेच, रोजच लागतं. ज्या भगिनी प्रति पौर्णिमेला स्वतः हा अशा पद्धतीचा सत्यनारायण करतात, कृपया त्यांनी हात वरती करावेत. बरेच हात वरती आलेले आहेत. आपणाला मनापासून धन्यवाद आहेत. परंतु ज्यांचे हात वरती नाहीत त्यांना जर तुम्ही समजून सांगितलं त्यांचंही भलं होईल. त्यांना तुमच्याशिवाय कोण सांगणार नाही. चांगली गोष्ट सांगणारी माणसं फार कमी आहे. म्हणून कृपया आपण सहानुभूतीपूर्वक आणि माणुसकीशास्त्र पाळून हा सत्यनारायण जगाच्या पाठीवर, आज तुम्हाला कल्पना असेल, अमेरिकेत मोठ्या प्रमाणात केलं जातं.
ओमानला केला जातो, दुबईला केला जातो, ऑस्ट्रेलिया आफ्रिकेत केला जातो. तिथे आपले सेवेकरी परिवार मोठ्या प्रमाणात आहे आणि ते तिथल्या लोकांना सांगतात, त्या आवडीनं करतात. आपण करू नवल काय? आपण तर हिंदुस्थानात आहोत, आपण तर केलंच पाहिजे. पण जे हिंदुस्थानशी, हिंदू संस्कृतीशी संबंध नाही ते लोक मात्र फार आवडीनं करतात आणि त्यांना महिन्याभरात अनुभूती येते. भगवंत हा सर्वांना सारखाच न्याय देणार आहे. त्याला जाती धर्म हा विषय नसतो. स्वामींनी गेल्या शतकामध्ये ठणकावून सगळ्या भारतीय लोकांना सांगितलं, सेवेकऱ्यांना सांगितलं, माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी म्हणतात. त्यापैकी आपण आहे. त्यापैकी आपण जर असाल तर ह्या सगळ्या बाबी आपण कृपया आचरणात आणि स्मरणात आणून समाज प्रबोधन करावं, हे कळकळीचं आव्हान. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपण सकाळी 7 वाजेशी इथे बसलात. मनाजीराव जास्त वेळ थांबत नाही, आम्हालाही माहीत आहे. परंतु आपणाला पुढचेही कार्यक्रम आहेत. स्वामीचरित्र वाचायचं आहे, भागवत वाचायचं आहे. त्यामुळं वेळेला विराम करून या एकादशीच्या आणि अधिक महिन्याच्या आपणाला मनापासून शुभेच्छा देऊन, हात जोडून आपण प्रार्थना करून हे सत्र इथे थांबवू. सत्र संपल्यावर, प्रार्थना झाल्यावर सर्वप्रथम भगिनीवर्ग औदुंबरासमोरच्या मार्गानं दरबारात मौनानं येतील, हात जोडून स्वामींना विनंती करतील की आम्हाला सुखी ठेवा आणि आम्ही तुमचं काम जनमानसात करायला तयार आहोत, असा समयदान आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत, असं वचन घ्या आणि घरीपर्यंत, तुम्हाला घरी पोचेपर्यंत त्याची तुम्हाला अनुभूती. स्वामींना तुमच्याकडून समयदान हवं आहे आणि जो समयदान देईल स्वामी कार्याला त्याचा योगक्षेम स्वामी चालवतील हे निश्चित आहे, अशी खात्री आपण बाळगा. भगिनींचं झाल्यानंतर, कारण भगिनी इथे माहेरी आलेल्या आहेत. गेल्या 80 वर्षात झालेले नामसप्ताह, अनेक उपक्रमात भगिनींना आम्ही कुठलंच काम करू देत नाही अध्यात्माशिवाय. साफसफाई, स्वयंपाकसुद्धा पुरुष माणसं करतात, आम्ही भगिनींना करू देत नाही, हे तुम्हाला माहीत आहे. इथे आधीच त्यांना 100% आरक्षण भगिनींना या मार्गानं स्वामींनी दिलेलं आहे. सरकार फक्त 30% देतं आणि ते कसं देतं तुम्हाला माहिती आहे, आम्ही त्यावर काही बोलणार नाही. स्वामींनी भगिनींना 100% इथे आरक्षण अध्यात्माचं दिलेलं आहे. आज त्या भगिनी जगाच्या पाठीवर गुरुचरित्र वाचतात, भागवत वाचतात, सप्तशती वाचतात, नवनाथ वाचतात, कोणत्या अवघड नाही ते ग्रंथ वाचतात. याला काय म्हणा, आणि त्यांना अनुभूती येते. त्यामुळंच भारतीय संस्कृती टिकून आहे. आणि केवळ आमच्या माता भगिनींनी ही भारतीय संस्कृती आज तागायत या सेवेमुळं आणि सदाचारामुळं, सौशिकतेमुळं ती जिवंत ठेवलेली आहे. म्हणून आपण या देशाला भारत माता म्हणतो. जगाला कोण माता म्हणत नाही, भारतालाच म्हणतो, हे आपणाला माहीत आहे. असो, नंबर 2च्या गेटनं भगिनींनंतर पुरुष वर्ग समाधी मठाला केवळ आणि औदुंबराला परिक्रमा न घालता वळसा घालून दरबारात पाठोपाठ येतील आणि पुढील उपक्रम आमचे प्रतिनिधी आपणाशी सूचित करतील. तोपर्यंत आपण प्रार्थना घेऊ आणि मौनाचं पालन करू. मौनम सर्वार्थ साधनं. तुम्ही काही क्षण, काही वेळ जर मौन पाळलं, ती खूप ऊर्जा तुमच्या शारीरिक, मानसिक सर्व कृतीला उपयोगी पडणारी आहे, योगी बनवणारी आहे. योगी बनवण्यापेक्षा उपयोगी पडणारी आहे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. असोच आपण प्रार्थना म्हणू आणि हे सत्र या ठिकाणी थांबवू. श्री स्वामी समर्थ.